नाशिकमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। एका महिन्यात कुटुंबातील 4 सदस्यांचा मृत्यू झाल्यास एक हसते-खेळते कुटुंब संपले आहे। 9 वर्षीय मुलीचा आजारपणामुळे मृत्यू झाला, याचा आईला मोठा धक्का बसला व तिच्या 13व्याला तिनेही जीव सोडला। या दोघींच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बाप-लेकावरही काळाने घाला घातला। राहत्या घरात बाप-लेकाचा मृतदेह आढळून आल्याने हे चौघींनी कुटुंब संपले आहे। या घटनेत नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार तुषार महाजन हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील हिंगोना गावचे रहिवासी होते। कामानिमित्त हे कुटुंब गेल्या 2 ते 2.5 वर्षापासून नाशिकच्या पाथर्डी येथे वासनानगर येथे राहत होते। तुषार महाजन यांच्या पत्नीचे नाव स्वाती महाजन आहे। त्यांना 13 वर्षाचा एक मुलगा कार्तिक तर 9 वर्षाची मुलगी हर्षदा होती। हर्षदाला काही दिवसांपासून ताप येत होता। हा ताप तिच्या मेंदूपर्यंत पोहोचल्याने तिची प्रकृती खालावली होती। तिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र मे महिन्यात तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। हसते खेळत्या चिमुकल्या मुलीचा डोळ्यादेखत मृत्यू झाल्याने आई स्वाती यांना पावले नाही, त्यांना धक्का बसला होता। मुलीच्या मृत्यूनंतर त्यांनी खाणे-पिणे सोडले होते। तिचा 13वीचा विधी होत असतानाच आईची तब्येत बिघडली। त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांनीही जगाचा निरोप घेतला। 15 दिवसात मुलगी व पत्नीच्या मृत्यूने तुषार महाजन यांना मोठा धक्का बसला होता। या डोंगरा एवढ्या धक्क्यातून सावरण्यासाठी या बापलेकांना नातेवाईकांनी खूप धीर देण्याचा प्रयत्न केला। या दुःखातून बाहेर पडून स्वतःला सावरा, मुलाकडे लक्ष द्या अशी विनवणी सर्वांनी केली, मात्र मुलगी व पत्नी गेल्याचा आघात त्यांच्या मनावर खोलवर गेला होता। 2 दिवसांपूर्वी दोघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आले। घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक शर्माळे आणि पथक घटनास्थळी दाखल झाले। दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनेसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले। तुषार आणि कार्तिकने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे।